तलुली संघ ज्यांनी असोसिएशन मध्ये सहभाग घेतला ते देखील क्वालिफायची मॅच खेळताना पाहायला मिळतील. गावदेवी कुशुलीच्या विपक्षामध्ये कुशुली संघाचा विचार केला तर या परिसरातील या असोसिएशन मधील एक मजबूत संघ, ताकदवान संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ज्यांना बॅटिंग करायची, नाणेफेक हरल्यानंतर आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय तो तलवली संघाने. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायचे. सर्वांचं सहर्ष स्वागत प्रत्यक्षरित्या स्वर्गीय महादेव दलबी स्मृती क्रीडानगरी कासने या ठिकाणी उपस्थित सर्व प्रेक्षकांचं आणि त्याचबरोबर युट्यूबच्या माध्यमातून योगेश टेनिस क्रिकेट .in माध्यमातून कित्येक प्रेक्षक वर्ग आमच्याशी जोडलेले त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सलामीची जोडी, पारंपरिक जोडी कुशली संघाची आता मैदानात येत असताना डगआउटकडून पराग पाटील ज्याचे फटके सजवल्यानंतर ते पाहण्यासाठी कित्येक प्रेक्षक वाट पाहत असतात. अप्रतिम फटके तो नेहमीच सजवत असतो आणि त्याच्यासोबत आकाश म्हणजे उर्फ रबाडा जो घातक आहे, गोलंदाजासाठी विस्फोटक फलंदाजी नेहमीच करत असतो. ही अशी पारंपरिक जोडी गावदेवी कुशली टीमचं नेतृत्व करत असताना खेळपट्टीवर पोहोचली आणि हे समीकरण तोडण्याची जबाबदारी पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये स्वीकारली होती ऋषीने. चांगला क्रिकेट आज संपूर्ण दिवसामध्ये दोन्ही टीमने दाखवले. एकीकडे कुशली संघ तर दुसरीकडे तलवली. पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये ऋषीवर पहिल्या ओव्हरची जबाबदारी दिली. सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट. विकेट किपर, पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, मिड ऑफ, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग अशा पद्धतीने क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सजवली आहे. पंचांचा इशारा, मॅच होते सुरुवात. दोन्ही टीमला आमच्या समर्थन कक्षाच्या माध्यमातून शुभेच्छा. ओव्हर द विकेटने पहिल्याच बॉल, गती कमी, अपील केले, उचलून धरले आणि विकेटचा पतन LBWच्या रूपाने. पहिल्या चेंडूवर ऋषीने पराग पाटीलला माघारी पटकवलंय. मोठा मासा गळाला लावलाय. फलंदाज बाद पराग पाटील. राईट हँड ओव्हर द विकेटने जात असताना विकेट टू विकेट पिचिंग झाली आणि अगदी पायाला स्टंपच्या समोर पकडलं. चांगला निर्णय पंचांचा. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करून दिली ऋषीने. महत्वाचा गडी बाद. फलंदाज बाद झाले. पराग पाटील शून्याचा चष्मा परिधान करावा लागला. मोठा मासा गळाला लावला. पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये पॉवर पिचच्या पहिल्या चेंडूवर ऋषीने 4 ओव्हरचा थर्रार, 4 ओव्हरचा सामना. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये. स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये ही स्पर्धा आहे मोंडूल गावाची. ही स्पर्धा आहे यंग 11 नावाची, परंतु ती सध्या सुरू आहे स्वर्गीय महादेव दलवी स्मृती क्रीडानगरी कासने या ठिकाणी. कासने गावाचे देखील विशेष सहकार्य स्पर्धेला लाभले, त्यांचं देखील विशेष धन्यवाद देऊयात. पहिली विकेट गेल्यानंतर 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज दीपेश पाटीलला पाठवलंय. आतापर्यंत कुशली टीमचा प्रवास आजच्या दिवसामध्ये खूपच सुंदर राहिलाय, परंतु आता ही मॅच कोण जिंकणार? गती कमी, फुलटॉच होता, लोअर फुलटॉच चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. शॉर्ट मिड विकेट मध्ये थोडीशी फंबलिंग, तिचा फायदा घेत असताना एक सिंगल धावेनिशी दीपेश पाटीलने आपलं खातं ओपन केलं. टीमचं खातं ओपन केलंय, परंतु ते खातं कोणत्या बँकेत आहे आणि त्यात किती धावा जमा होतील याकडे आता कुशलीच्या सर्व समर्थकांच्या नजर आहेत. भरपूर संख्येने कुशली टीमचे समर्थक जोडले गेलेत. मॅच महत्वाची. 2 चेंडू 1 विकेट 1 धाव कुशली टीमच्या खात्यामध्ये. रबाडा स्ट्राईकला, आखूड टप्पा पुल केलाय, परंतु क्षेत्ररक्षक नाही. चेंडू हवेमध्ये आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये डीपचा क्षेत्ररक्षक पोहोचेल, उचली करून फेकी करेल. तोपर्यंत अगदी सहजतेने 2 धावा पूर्ण केलेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न ओव्हरथ्रो आणि ओव्हरथ्रोच्या रूपाने 3री धाव देखील पूर्ण होते. नाराज असेल रबाडा स्वतःवरच, कारण का आखूड टप्पा होता, एक मोठा फटका सजवता आला असता, परंतु चेंडूला बॅटच्या मेरिटवर घेता आलं नाहीये. परंतु 3 धावा आलेत. 3 धावांशी रबाडा म्हणजेच आकाशने खातं ओपन केलं. 3 धावेच्या मतीने टीमची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली. तलवली विपक्ष कुशली. आजच्या दिवसातील क्वालिफायचा सामना, महत्वाचा सामना, संघर्षाची लढाई, अस्तित्वाची लढाई, गावाची लढाई सध्या मैदानामध्ये सुरू आहे. राईट हँड ओव्हर द विकेटने ऋषी दीपेश साठी ओव्हर पिच उडवलाय समोर. उंची भरपूर, अंतर कमी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. झेल सुटलीये, झेल घेण्याचा प्रयत्न देखील नव्हता आणि चेंडू मैदानाच्या बाहेर. चौकार येतोय. फलंदाज दीपेशच्या खात्यामध्ये. रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने समोर उडवला होता. हवेत चेंडू होता. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक, सर्कलचा क्षेत्ररक्षक असे 3 क्षेत्ररक्षक पोहोचले होते. कॅच घेण्याचा प्रयत्न झाला नाही. त्याच्यानंतर चेंडू हातातून सुटला तो सुटला आणि मैदानाच्या बाहेर गेला. दीपेशला नशिबाची साथ लागत असताना 4 धावा त्याच्या खात्यामध्ये येतील. टीमची धावसंख्या 8 वर 1 विकेट. पहिल्या चेंडूवर विकेट आली, परंतु त्याच्यानंतर चांगले फटके सजवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे आकाश आणि दीपेशचा.
राईट हँड ओव्हर द विकेटने. यावेळी साकूट टप्पा हुक केलाय, लॉंग लेग मधून चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर. षटकार ठोकलाय दीपेश पाटीलने. चौकारानंतर षटकार आलाय. दीपेश पाटील ऑन फायर. कॅच सुटली आणि त्याचा परिणाम धावपलकावर पुन्हा 6 धावा जोडल्या गेले दीपेशने. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने ऑफ स्टंपच्या थोडासा आताला आखूट टप्पा हुक केला आणि लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता, मोजून मापून आलेला षटकार पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी कडक षटकार. चौकारानंतर षटकार आलाय. मोठ्या धावांची भाषा आता बोलतोय. दीपेशच्या बॅटचा आता आवाज होतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 14 वर. फुल टच पुन्हा एकदा पुल केलाय स्क्वेअर लेग कडे. डीप मधून क्षेत्ररक्षक येईल. सिंगल येते दीपेशच्या खात्यामध्ये. पहिली विकेट स्वस्तामध्ये गेली. पराग पाटील बाद झाले, परंतु त्यानंतर दीपेशने ती धुरा उचलली. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 वर 1 गडी बाद बॅटिंग करत असताना कुशिवली संघ ज्यामध्ये 4 चेंडू फेस केले दीपेश पाटीलने आणि 12 धावा जमा केल्या. त्यामध्ये एक चौकार आणि एक षटकार. 300च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय आणि त्याच्यासोबत आकाश ज्याने 1 चेंडू फेस करत असताना 3 धावा आपल्या खात्यामध्ये जोडल्यात. चांगली सुरुवात दोन्ही टीमच्या माध्यमातून. दोन्ही टीमचे समर्थक आता चर्चा करू लागलेत. या हंगामाची पहिली स्पर्धा आहे. इथे जर विजय प्राप्त झाला तर 1 बक्षीस 1 ट्रॉफी गावासाठी घेऊन जाऊ शकतो. म्हणून दोन्ही टीमचे समर्थक मोठ्या संख्येने आता या मॅच कडे जोडले गेलेत. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. योगेश टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षक होतो. तिथे देखील कित्येक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं देखील सहर्ष स्वागत. ओव्हर क्रमांक 2 दत्ता यावर दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी दिली. पहिले षटक पॉवर पेस होतो. आउटफील्ड मध्ये 2 क्षेत्ररक्षक होते, परंतु आता आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षकांची संख्या वाढली. लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मध्ये अशा पद्धतीने ऑन साईडला क्षेत्ररक्षक ठेवले. ऑफ साईडला आउटफील्ड मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर असे 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये. दत्ता ओव्हर द विकेटने दीपेशसाठी बॅकफुटला जात असताना समोर खेळलेत. डायरेक्ट हिट केलाय आणि विकेटचं पतन. धावबच्च्या रूपाने दीपेश पाटील बाद. दुसरा गडी बाद होते कुशली टीमचा. या ओव्हरचा पहिला चेंडू होता आणि खेळण्याचा प्रयत्न केला. समोर चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं गोलंदाजाने. परतावं लागलं दीपेशला. बाद होण्यापूर्वी चांगली कामगिरी त्यांनी केली. 1 चौकार 1 षटकार त्याच्या खात्यामध्ये आला. 12 धावांचं त्यांनी योगदान केलं, परंतु तो जास्त वेळ खेळपट्टीवर राहू शकला नाहीये. आणि दीपेशची जागा भरून काढण्यासाठी आता नवीन फलंदाज स्वप्नील मांजे, वंडर बॉय ऑफ कुशिवली. गोलंदाजी धारदार, फलंदाजी उत्कृष्ट असणारा खेळाडू कुशिवली संघाचं नेतृत्व करत असताना कुशिवलीची शान आन मान असं म्हटलं जातं स्वप्नील मांजेला. तो मैदानाच्या आतमध्ये रबाडाची साथ देण्यासाठी. 15 वर 2 गडी बाद. 1.1 ओव्हरचा खेळ समाप्त. स्ट्राईक इनवर रबाडा, नॉस्ट्राईक इनवर स्वप्नील मांजे आणि हे समीकरण दुसऱ्या ओव्हरमध्ये तोडण्यासाठी अनुभवी गोलंदाज दत्ता. राईट हँड ओव्हर द विकेटने रबाडासाठी. यावेळी सोडवलाय. हवेत आहे मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. मिस टायमिंग शॉट. कॅच सुटलीये. कॅच विन द मॅच असं म्हटलं जातं आणि योगदान मिळालंय कोणाला? आकाशला, ज्याला म्हटलं जातं रबाडा. 2 धावा पूर्ण केलेत. प्रत्येक चेंडूवर आता संघर्ष, टाळ्या, सिट्ट्यांचा गजर, अस्तित्वाची लढाई, हे सर्व दृश्य आता पाहायला मिळतं. कॅच कशा पद्धतीने सुटली. सोपा झेल होता. मिड विकेट मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते. कॅच सुटली. रबाडाला संधी सापडली. त्या संधीचं तो सोनं करेल का? टीमची धावसंख्या दुसरं षटक प्रगतीपथावर असताना जाऊन पोहोचले ते 17 वर 2 विकेट. ज्याचा झेल सोडला तोच रबाडा. स्ट्राईक इनवर. कॅचेस विन द मॅचेस. पकडाल कॅच तर जिंकाल मॅच, जिंकाल स्पर्धा, हे सूत्र असतं. ते गमावलं तलवली टीमने. यावेळेस ऑन साईडला फ्लिक केलाय. बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये. 1 बाउन्स चेंडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावबाची संधी. फेकी अचूक नव्हती तरी देखील विकेट किपरने आपलं काम पूर्ण केलं. पंचांचा बोट आकाशाकडे आणि रनआउटच्या रूपाने रबाडा बाद. एक महत्वाची विकेट प्राप्त केली तलवली टीमने. धक्का क्रमांक 3 लागत असताना कुशली टीमला. 2 धावा येत असताना 1 धाव पूर्ण झाली होती. दुसरी धावा काढण्याचा प्रयत्नात रबाडा बाद. 18 वर 3 गडी बाद झालेत. जरूर धावा चांगल्या जमा केलेत दुसरे षटक प्रगतीपथावर असताना कुशली टीमने, परंतु 3 विकेट महत्वाच्या गेलेत. पराग पाटील, ज्याला धाव देखील ओपन करता आली नाही, स्वतःचं खातं ओपन करताना तो बाद झाला. त्याच्यानंतर दीपेश पाटील ज्यांनी चांगली बॅटिंग केली
त्यांनी योगदान दिलं. 12 धावांचा तो बाद झाला आणि रबाडा याची विकेट किमती होती ती देखील धावबच्चर रूपाने मिळवली तलवली टीमने. रबाडाला एक जीवनदान मिळालं होतं परंतु त्याला त्याचा फायदा करता आला नाही आणि 3 विकेट गेल्यानंतर 5व्या क्रमांकावर येतोय टीमचा कॅप्टन सतीश मांजे. नॉन स्ट्रायकरवर स्वप्नील मांजे सख्खे बंधू आता या क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्या गावासाठी लढताना पाहायला मिळतील. ही जोडी खूप महत्वाची आहे. ही जोडी शेवटपर्यंत राहिली तर धावांचा डोंगर उभारू शकते. मागच्या सामन्यामध्ये देखील या जोडीने शेवटपर्यंत प्रयत्न केले आणि तो सामना जिंकून दिला. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये दोघांची कामगिरी चांगली होती. ही जोडी तोडावी लागेल तरच धावांचं डोंगर कोसलं होता येईल तलवली टीमला. चिंतामण पाटील अनुभवी क्रिकेटपटू जांभिवलीचे या स्पर्धेचा आनंद घेताना त्यांचं देखील सहर्ष स्वागत. स्विचिटचा प्रयत्न फसलाय. प्रयत्न संपर्क प्रॉपर करता आला नाहीये आणि पॉइंट मधून जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत सिंगल येते. बायच्या रूपाने सिंगल धाव येत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 वर. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जांभिवली गावचे आमचे मित्र अनुभवी क्रिकेटपटू उत्कृष्ट गोलंदाज चिंतामण पाटील यांच्या माध्यमातून हियान शिलवण मोंडूला आयोजित हियान चषकासाठी शुभेच्छा. धन्यवाद. 19 वर 3 गडी बाद 1.4 ओव्हरचा खेळ समाप्त. दत्ताने शांत ठेवले गेले दोन्ही फलंदाजांना. ओव्हर पिच हेलिकॉप्टर स्टाईलने समोर उडवलाय. लॉंगर मध्ये शतरक्षक त्याच्या हातामध्ये शेल. विकेटचं पतन. स्वप्नील माझे बाद. स्वप्नील मांजे यांची खेळी संपुष्टात. 4था झटका लागत असताना आई गावदेवी कुशुली टीमला स्वतःचं खातं देखील ओपन करता आलं नाही. स्वप्नील मांजेला ओव्हर पिच चेंडू होता बॉटमीचा वापर करत असताना हेलिकॉप्टर स्टाईलने उडवण्याचा प्रयत्न केला. लॉंगर मध्ये सुंदर झेल आणि स्वप्नील मांजे बाद झालेत. 4था झटका 19 या धावसंख्येवर. सुरुवातीला चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली दीपेश पाटीलच्या माध्यमातून परंतु आता विकेट टिकून खेळता आलं नाही. कुशुली टीमला एका पाठोपाठ एक अशा 4 विकेट गेलेत आणि 4 विकेट गेल्यानंतर सतीश मांजे कर्णधार नॉन स्ट्रायकरवर आणि त्याची साथ देण्यासाठी नामदेव मांजे मैदानाच्या आतमध्ये. आता इथून विकेट टिकून खेळावं लागेल. एक पार्टनरशिप करावी लागेल अन्यथा या सामन्यामध्ये पहिल्याच डाबामध्ये जय बजरंग तलवली टीमने आपली पकड निर्माण केली. विकेट टिकवावे लागतील. 4 ओव्हर मध्ये सिंगल डबलने प्रवास सुरू ठेवावा लागेल. एकेरी दुहेरी धावाने देखील चांगला स्कोर उभा होऊ शकतो. पुढे जाऊन फुल टॉस घेतलाय. कव्हर एक्स्ट्रा कव्हर मधून गॅप मधून चेंडू चाललाय सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे आल्या नामदेवने ठोकलाय चौकार. स्वागत चांगलंच केलंय नामदेव फलंदाजाने. अकाउंट ओपन केलं स्वतःच 4 धावांशी आणि 4 धावेच्या मतीने टीमची धावसंख्या 23 वर. पुढे सरसावत फुल टॉस बॅटवर घेतला आणि कव्हर एक्स्ट्रा कव्हर मध्ये जो गॅप होता तो शोधला आणि शोधत शोधत चेंडूला पाठवलं मैदानाच्या बाहेर आणि सांगितलं जा आणि घेऊन या. हा चेंडू थांबणार नाहीये. सुरुवातीलाच उल्लेख केला नामदेवकडे अनुभव आहे. अनुभवाची चावी जर तुमच्या खिच्यामध्ये असली तर यशाचा कोणताही दरवाजा तुम्ही उघडू शकता आणि आल्या आल्या त्यांनी स्वतःचा दरवाजा स्वतःचा अकाउंट चौकाराने ओपन केलं. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. कुशली संघाची धावसंख्या 23 वर. 4 गडी बाद. तिसरं षटक जयदीप स्ट्राइक इनवर टीमचे कॅप्टन कुशुली संघाचा कर्णधार सतीश मांजे 23 वर 4 गडी बाद. धावा चांगल्या जमा झाल्यात परंतु 4 विकेट गेलेत. इथे एखादी विकेट गेली तर दबाव निर्माण होईल. शपथ झालेत. ऑन साइडला खेचलाय हवेत आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. शतरक्षक नाहीयेत. लॉंगॉनचा शतरक्षक येईल उचली करून फेकी करेल तोपर्यंत 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण गेलेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट नामदेव मांजे आणि सतीश मांडे यांच्या माध्यमातून परंतु शतरक्षणाची दाद द्यावी लागेल. जय बजरंग तलवली संघ काय जबरदस्त दर्जेदार शतरक्षण प्रत्येक शतरक्षकाने केलंय. 100% या सामन्यासाठी आपल्या गावासाठी देत असताना तलवली संघ. राईट हँड ओव्हर द विकेटने
सतीशसाठी बॅटची काढा, विकेट किपरच्या डोक्यावरून वेगाने चेंडू पॉइंट स्टॉककडे जातोय, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर, चौकार येतोय सतीश मांजेच्या खात्यामध्ये. नशिबाची साथ आता लाभत असताना गावदेवी कुशली टीमला आजच्या दिवसातील 44वा हा चौकार पाहायला मिळाला. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची कडा घेतली बाहेरची आणि त्यानंतर विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू मैदानाच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकाराच्या मतीने धाव फलक पुढे जात असताना 29 वर 4 विकेट. जरी 4 विकेट गेले तरी देखील फलंदाज सतीशवर त्याचा कोणताही परिणाम नाहीये. त्याच आत्मविश्वासाने त्याच विश्वासाने रेग्युलर क्रिकेट प्रमाणे तो खेळतोय. कित्येक स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. आहे कुशली टीमचा हुकमे एक्का म्हणून ज्याला संबोधलं जातं. शपल झाले, उडवला, हवेत आहे, हवेसोबतच तो जाईल लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मुख्य व्यासपीठाला सलामी देत असताना हा दर्जेदार षटकार. जबरदस्त कडक अद्भुत षटकार ठोकला पुन्हा एकदा सतीशने. 4 विकेट गेल्याचा कोणताही परिणाम त्याच्यावर नाहीये. राईट अँड ओव्हर द विकेटने जात असताना थोडासा ऑफस्टंपच्या आत आला आणि ऑन साईडला उडवला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मुख्य व्यासपीठाकडे हा षटकार येतोय. षटकारांनी टीमची धावसंख्या 35 वर. आता सतीश मांजे या नावाची चर्चा मैदानामध्ये होऊ लागली. मागील 3 चेंडूमध्ये 12 धावा त्याने आपल्या खात्यामध्ये जोडल्यात. वैयक्तिक सध्या तो 13 वर खेळतोय. 4 चेंडू फेस करत असताना 2.3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. चांगली बॅटिंग. करण राणेचा विचार केला तर 14ची सरासरी सध्या तरी गाठली आणि प्रोजेक्टेड स्कोर सांगते की अशाच पद्धतीने जर फलंदाजी झाली तर धावफलक 56 पर्यंत पोहोचेल. सतीशची विकेट महत्वाची. ही विकेट गेली तर धाबा रोखल्या जाऊ शकतात. स्विच हिटचा प्रयत्न, संपर्क चांगला झाला. थर्डमॅन ला गवसणी घालत असताना हा वेगाने आलेला चौकार. सतीश मांजे ऑन फायर. संकट मोचकाची भूमिका पार पडत असताना सतीश मांजे 4 विकेट गेलेत आणि त्याच्यानंतर चांगल्या फलंदाजाची आवश्यकता होती, ती धुरा सतीशने उचलली. 2 चौकारांनी 1 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. स्विच हिटचा प्रयत्न, थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्यावरून उडवला आणि सरळ चेंडू मैदानाच्या बाहेर. चौकार. 39 वर 4 गडी बाद. तिसरं षटक प्रगतीपथावर. अजून या ओव्हरचे 2 चेंडू शेष आहेत. 39 धावा, 4 विकेट. सुरुवातीला पार्टनरशिप झाली नाही, परंतु आता नामदेव मांजे आणि सतीश मांजे यांची एक पार्टनरशिप होताना पाहायला मिळते. ही पार्टनरशिप तोडावी लागेल. ही विकेट किमती आहे, ही महत्वाची, ती प्राप्त करावी लागेल गोलंदाजाला. अकुल टप्पा उडवलाय, हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली डीप स्क्वेअर लेग मध्ये. कॅच सुटलीये. कॅच नाही तरी मॅच सुटलीये. सतीश मांजे ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार आलाय, त्याची मॅच, त्याची कॅच म्हणजे ही मॅच आहे. जय बजरंग तलोली संघाने केलेली सर्वात मोठी या सामन्यातील चुकी म्हणजे हा झेल. कॅच सुटल्यानंतर एक सिंगल पूर्ण होते. अशा पद्धतीने हा सोपा झेल होता, तो सोडला गेला आणि त्याच्यानंतर मात्र नाराज झाले सर्व समर्थक तलोली गावाचे. 40 वर 4 गडी बाद. स्ट्राईक वर नामदेव. पुढे येत असताना पुन्हा एकदा बॅटवर फुल टच घेतला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. कोणती धाव घेतलेली नाहीये. या ओव्हरचा शेवटचा चेंडू होता. 3ऱ्या ओव्हरचा स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्यासाठी सतीशने धाव घेतली नाहीये. 3 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 वर 4 विकेट गेलेत. जरी 4 विकेट सुरुवातीला गेले असले तरी देखील धावा चांगल्या जमा केलेत गावदेवी कुशली टीमने. सध्या ऑन स्क्रीनवर तुम्ही इयान सिल्वन मोंडूल टीमचे एक उत्कृष्ट खेळाडू मोहन यांना पाहतोय. 3ऱ्या क्रमांकावर ते फलंदाजीसाठी नियमित असतात. आज ते नाराज आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर नाराज झालेलं दृश्य पाहायला मिळतं. त्याच्या मागचं कारण का आज तोंडातून त्यांच्या घास गेलेला असं म्हणावं लागेल. सामना जर 3ऱ्या फेरीतला जिंकला असता तर आता ते क्वालिफायची मॅच देखील खेळताना पाहायला मिळाले असते. तसेच या स्पर्धेचे शिल्पकारांनी सर्व अमोल गवाले हे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि इतर सर्व त्यांचे सहकारी स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं देखील विशेष कौतुक. एक चांगली क्रिकेटची स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आयोजित केली गेली. मागची जी स्क्रीन आहे, पडदा आहे, तिथे आपण पाहू शकता इयान सिल्वनचे काही सदस्य सहकार्य करत असताना या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं विशेष कौतुक. कॅमेरामॅनचं विशेष कौतुक योगेश टेन्स cricket.in सर्व प्रेक्षकांना आपल्या स्क्रीनवर आणण्याचा प्रयत्न करते. जाऊया मॅच कडे.
जिथे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 वर 4 विकेट. सतीश मांजे सध्या चांगली फलंदाजी करतोय. 6 चेंडू फेस करत असताना सतीश मांजेच्या खात्यामध्ये 18 धावा. नामदेवने 2 चेंडू फेस केले, त्याच्या खात्यामध्ये 4 धावा आलेत. प्रेक्षकांची गर्दी, समर्थकांची गर्दी, कुशुली टीमचे समर्थक सध्या आपण ऑन स्क्रीनवर पाहू शकता. शेवटचं षटक स्लॉगवर त्याची जबाबदारी दिली गेली ओमवर. स्ट्राईकवर सतीश मांजे स्विचिटचा प्रयत्न करतोय, संपर्क झालाय, स्वीप करून दिलाय, चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंट मधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकाराने स्वागत केले गोलंदाज ओम याचं. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. वारंवार या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये स्विच हिटचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु हा रिव्हर्स स्वीप आपल्याला पाहायला मिळाला. पुलरलेनचा चेंडू, चांगला संपर्क पाहायला मिळाला बॅट आणि चेंडूचा, आणि त्याच्यानंतर खाली क्षेत्रातून चेंडू मैदानाच्या बाहेर. 4 धावांची चौकार आलाय. चौथ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर चौकार प्राप्त केले. 7 चेंडू फेस करत असताना या मॅच मध्ये 22 धावांची खेळी साकारली सतीश मांजेने. 3 चौकार 1 षटकार. 314च्या स्ट्राईक रेटने तो फलंदाजी करतोय. आक्रमक शैलीने फलंदाजी करताना आज या महत्वाच्या सामन्यामध्ये सतीश मांजे आपल्याला पाहायला मिळालेला. 4 विकेट गेल्यानंतर संपूर्ण धावा उभा करण्याची जबाबदारी सतीशने स्वीकारली आणि आता धावांचा डोंगर जणू काय उभारायला सुरुवात केली ती गावदेवी कुशली टीमने. शांत करेल का गोलंदाज ओम? ओव्हर द विकेटने यावेळेस पुन्हा एकदा सफल झाले. ऑन साईडला खेळून काढले चेंडूला डीप स्क्वेअर लेग मधून जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत पहिल्या धावेचा प्रयत्न नॉन स्ट्राईक इन वरून होत होता आणि इथे विकेटचं पतन. स्ट्राईक इन वरून सतीशने धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. शेवटच्या ओव्हरमध्ये तो जास्तीत जास्त धावा जमा करण्यासाठी स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि नॉन स्ट्राईक वरून धावत आलेल्या नामदेवला मात्र धावत धावत आता मैदानाच्या बाहेर जावं लागतं. विकेटचं पतन. 5वी विकेट 44 या धावसंख्येवर. चार चेंडू पहिल्या डावाचे अजूनही शिल्लक आहेत. 44 वर 5 गडी बाद. सतीश चांगली फलंदाजी करतोय. 8 चेंडू फेस करत असताना 22 धावांचं योगदान त्याने दिले आणि आता 7व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विकेट गेल्यानंतर राकेश. विकेट जर आली तर धावा रोखल्या जातील, अन्यथा धावा रोखणं कठीण आहे. सेट झाले फलंदाज सतीश. हवेमध्ये चेंडू, उंची भरपूर, अंतर कमी. विकेट किपर चेंडूच्या खाली. तिसऱ्या प्रयत्नात कॅच पकडली आणि महत्वाची विकेट होती जिची आपण चर्चा करत होतो ती प्राप्त करून दिली स्लॉग ओव्हर मध्ये ओम या गोलंदाजाने. 6वा झटका लागत असताना कुशुली टीमला. सतीशची खेळी संपुष्टात. बाद होण्यापूर्वी 9 चेंडू फेस करत असताना 22 धावांची खेळी त्यांनी साकारली. जोरदार टाळ्याने स्वागत झालं पाहिजे डगआउट मध्ये सतीश मांजेचं. 9 चेंडू 22 धावा. पाहू आपण कशा पद्धतीने विकेट गेली. ताकदीने ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न केला, प्रॉपर संपर्क करू शकले नाहीयेत. उंची भरपूर होती, इलिव्हेशन प्राप्त करता आले नाही. विकेट किपर चेंडूच्या खाली आणि तिसऱ्या प्रयत्नात झेल. सतीश बाद. विकेट गेली सतीशची आणि त्याची जागा आता भरून काढण्यासाठी स्ट्राईक एंडवर निलेश, नॉन स्ट्राईक एंडवर राकेश. ज्या पद्धतीने सतीश मांजे आणि स्वप्नील मांजे सख्या भाऊंची जोडी आपण मैदानामध्ये पाहतो, त्याच पद्धतीने राकेश आणि निलेश यांची ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. हे देखील सख्य भाऊ आहेत. एक योगायोग आहे की आज ते खेळपट्टीवर दोघे एकत्र आलेत. फ्लिक करण्याचा प्रयत्न, लेग स्लिप मध्ये चेंडू चाललाय. विकेट किपर पोहोचण्या अगोदर मागचा क्षेत्ररक्षक घेऊन फेकी करतो, तोपर्यंत सिंगल येते. पडगा टेनिस क्रिकेटमध्ये जर आपण विचार केला तर सरस्वती खालिंग एक असं गाव आहे की जिथे सर्व खेळाडूंच्या पाठीमागे आडनाव शेलार आहे. विवेक शेलार, सतीश शेलार, अतिश शेलार. आणि त्याच पद्धतीने भाऊंची जोडी जर पाहायला मिळाली तर कुशली गावामध्ये या 2 जोड्या आहेत, कल्पेश आणि राकेश, स्वप्नील आणि सतीश. निलेश आणि राकेश, स्वप्नील आणि सतीश. त्यातील 2 बंधू पुढे येत असताना ऑन साईडला टर्न केलाय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक चांगलं झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबाची संधी, डायरेक्ट हिट केलाय सीमारेषेवरून. 1 रन शॉट आणि त्याचबरोबर डायरेक्ट हिट. कोणती धावणे आणि विकेटचं पतन. सातवा विकेट गमावले. कशा पद्धतीने ही 7वी विकेट गेली पाहू शकता. अकुट टप्पा ऑन साईडला टर्न केला. डीप मिड विकेट मध्ये होता ऋषी, ज्याने चेंडू उचलला आणि फेकी केली नॉन स्ट्राईक एंडवर. डायरेक्ट हिट. दुसरी धाव रोखली गेली. डायरेक्ट हिट झाल्यानंतर फलंदाज बाद. 7वा विकेट 45 धावसंख्येवर.
कोणती धाव नाहीये. एक रन शॉट देखील मागच्या चेंडूवर आली होती. 45 वर 7 गडी बाद या इनिंगचा चौथ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. या ओव्हरमध्ये 5 धावा देत असताना 3 विकेट आलेत, सफल झालेत. ऑस्टमच्या आत येऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाज राकेशचा राहिलाय. पुन्हा एकदा रनअप घ्यावं लागेल. डेड बॉलचा इशारा येत असताना पंचांचा राईट हँड ओव्हर द विकेटने लेग स्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा. एक्स्ट्रा धाव खर्च करत असताना गोलंदाज ओम. टीमची धावसंख्या 46 वर 7. एक चांगलं टार्गेट या महत्वाच्या सामन्यासाठी गावदेवी कुशुली टीमने उभं केले. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय जयबजरंग तळवली टीमने घेतला होता. सुरुवातीला विकेट त्यांनी भरपूर प्राप्त केल्या, परंतु 36ची विकेट त्यांना घेता आली नाहीये. त्यामुळे धावांचा चांगला डोंगर उभा केलाय कुशुली टीमने. शेवटचा चेंडू. विकेटचं पतन. हा चेंडू डॉट येतोय, त्याचबरोबर विकेट देखील येते आणि त्याचबरोबर 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये धावा जमा केलेत गावदेवी कुशली टीमने. त्या 46 आणि जिंकण्यासाठी 47 धावांची आवश्यकता. पहिल्या इनिंगची समरी आपण पाहू शकता कशा पद्धतीने फलंदाजी केली. जिथे चमकला परागचा विचार केला तर एलबीडब्ल्यूच्या रूपाने पहिल्या चेंडूवर विकेट ऋषींनी प्राप्त करून दिली, परंतु 22 धावांची खेळी साकारली सतीश मांजेने. 9 चेंडू फेस करत असताना दीपेशने देखील मध्यंतरकारामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आला. 12 धावा जमा केला. 5 चेंडू फेस करत असताना या दोघांनी मजबूत धावा जमा केल्या आणि 46 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि 47 धावांची आवश्यकता. आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 9 शेवटचा सामना. प्रेक्षकांची गर्दी भरपूर आहे, कारण का जो जिंकेल तो बक्षीस पात्र असेल. महेश दलवी या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली. मैदानाची स्वच्छता असेल, मैदानामध्ये जिथे अडचण तिथे महेश दलवी हे सूत्र मागच्या दिवसामध्ये काही दिवसामध्ये सुरू होतं. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. आपले देखील सहर्ष स्वागत. आणि ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकता मोंडूल संघाचे हे प्रतिनिधी खेळाडू सध्या बाउंड्री लावून बसून या स्पर्धेचा आनंद घेत असताना रिलॅक्स मूडमध्ये आहेत. सामना त्यांच्या हातातून गेलाय, आज ते झोपणार नाहीयेत. मागच्या सामन्यामध्ये त्यांची कामगिरी थोडीशी फलंदाजी करताना चांगली झाली नाही. पहिल्या 3 ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी खेळणी गेली होती, पण शेवटच्या गोलंदाजाने ज्या 27-23 धावा खर्च केला त्या कुठेतरी मागात पडल्या. अन्यथा कुशुलीच्या जागेवर मोंडूल संघ असता, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला जागा नाहीये.
पुन्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आणि सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. शेवटच्या 4 ओव्हर जो जिंकेल तो बक्षीस पात्र ठरेल. सलामीची जोडी खेळपट्टीवर पोचली गेली. स्ट्राईक इनवर मनोज, नॉन स्ट्राईक इनवर सूरज आणि पहिले षटक पॉवर प्लेचं स्वप्नील मांजे. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 47 धाबांची. 4 ओव्हर मध्ये गावाची लढाई, गावाच्या नावाची लढाई, गावाच्या अस्तित्वाची लढाई, संघर्षाची लढाई. एकीकडे कुशिवली संघ तर दुसरीकडे तलवली संघ. पहिला चेंडू, पहिल्या ओव्हरचा पहिला चेंडू खूपच चांगला ड्राईव्ह, कडक ड्राईव्ह पाहायला मिळाला. ऑफ ड्राईव्ह क्षेत्ररक्षण तेवढे चांगलं, अपील थोडीशी केली आहे परंतु आपल्या क्रीज मध्ये पोहोचत असताना फलंदाज मनोज एक सिंगल धावेनिशी मनोजने आपलं आणि त्याचबरोबर जय बजरंग तलवली टीमचं खातं ओपन केले. पहिल्या चेंडूवर सिंगल आली. रिक्वायर्ड रनचा विचार केला तर 12ची सरासरी गाठावी लागेल सामना जिंकण्यासाठी. कुशली टीमकडे गोलंदाज चांगले आहेत. कोणत्या तरी एका गोलंदाजाच्या विपक्षामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल सामना जिंकण्यासाठी तलवली टीमला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने सूरजसाठी बॅकफुटला येत असताना पंच केलाय, कव्हरच्या डोक्यावरून उडवले. अतिशय देखना फटका परंतु चौकाराचं रक्षण केले. दर्जेदार क्षेत्ररक्षण डीप कव्हर मध्ये 2 धाबा येतील सूरजच्या खात्यामध्ये. सूरजने देखील 2 धाबांनिशी आपलं खातं ओपन केले. पहिल्या 2 चेंडूचा खेळ समाप्त. कोणती विकेट गमावली नाहीये. 3 धाबा तलवली टीमच्या खात्यामध्ये. पहिलं पॉवर प्लेचे षटक. इथे 10-12 धाबा येणं गरजेचं आहेत. स्वप्नील मांजेच्या विपक्षामध्ये मोठे फटके सजवणं थोडंसं कठीण असतं. विविधता गोलंदाजीमध्ये त्याच्या पाहायला मिळते. अचूक टप्पा भेदक मारा तो नेहमीच करत असतो परंतु त्याच्या विपक्षामध्ये एखादा मोठा फटका आला तर तो लाभदायी असेल. तलवली टीमसाठी फुल टच होता, फायदा घेता आलेला नाही. अपील केली LBW साठी परंतु सहमती नाहीये. कदाचित हाईट फॅक्टरचा विचार केला असेल मुख्य पंचांनी म्हणूनच नॉट आउट घोषित केलं. संधी होती फलंदाज सूरजला मोठा फटका सजवण्याची. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो हाईट भरपूर होती. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात तो अपयशी ठरला. कोणती धावणी. 3 चेंडू मध्ये 3 धावा आतापर्यंत स्वप्नील मांजेने खर्च केल्यात. गतीचा भन्नाट वापर करतो. अचूक मारात करत असताना सतीश मांजे आजच्या दिवसामध्ये चमकलाय. मागील 2-4 हंगामामध्ये जर विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्याच्या विपक्षामध्ये मोठा फटका येईल का या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. यावेळेस उडवले समोर, मिडऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे कडक चौकार आलाय फलंदाज सूरजच्या बॅट मधून. सूरज मावलतोय आणि एक सूरज या मॅच मध्ये उगवायला सुरुवात झाली. लोक म्हणतात ना की मावलते नाही तर उगवत्या सूर्याला नमस्कार करा आणि ते हा सूरज नावाचा फलंदाज या मॅच मध्ये उगवत असताना चौकार ठोकतोय. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 7 वर. कडक शॉट ऑफ स्टंपच्या बाहेर होता चेंडू आणि इनसाइड आउट अशा पद्धतीने तो बॉटमेचा वापर करत असताना फेकून दिला मैदानाच्या बाहेर. संध्याकाळचं क्षेत्र प्रेक्षकांची गर्दी. स्वर्गीय महादेव दलवी स्मृती क्रीडानगरी कासने या ठिकाणी स्पर्धा सुरू आहे. कासना गावाचं मोठं सहकार्य हे मैदान देण्यामध्ये असेल. त्यांचं विशेष कौतुक. इयान शिलवन मोडूल यांची ही स्पर्धा असली तरी देखील खूप मोठं सहकार्य. विशेष करून आपण चर्चा करत होतो ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अमर भोईर यांचं विशेष सहकार्य आहे. भगवान भोईर यांचे सुपुत्र जे नेहमीच आपल्याला पडघा टेनिस क्रिकेटमध्ये त्यांचा संघ या परिसरामध्ये खेळत असतो. त्याचं विशेष धन्यवाद. ग्रामस्थ मंडळ कासने यांचं देखील धन्यवाद. त्याचबरोबर स्वर्गीय महादेव दलवी स्मृती क्रीडानगरी सजवण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं देखील विशेष धन्यवाद. ज्यांनी मैदानाची व्यवस्था केली ते अमोलजी दलवी त्यांचं देखील विशेष धन्यवाद. जाऊया मॅच कडे. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 7 धाबा. कोणती विकेट नाही. सूरजच्या बॅट मधून एक खणखणीत चौकार आलाय. सतीशला देखील चांगलंच उत्तर दिले. स्वप्नीलला देखील चांगलंच उत्तर दिले सूरजने. चौकाराने त्याने आपल्या क्षमतेचं प्रात्यक्षिक दाखवलंय. 47 धाबांचं लक्ष गाठायचे 4 ओव्हरमध्ये. पहिला ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. कुशिवली विपक्ष तलवली. संघर्षमय मॅच. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने लेन चांगली होती, लाईन चांगली होती. बॉटमीचा वापर करत असताना चेंडूला डिफेन्स केलंय. स्ट्रोकला चेक केले. एक सिंगल धाव. मोठ्या खेळाडूची हीच तर एक
ओळख असते. खराब चेंडूवर प्रहार करणे, चांगल्या चेंडूला सन्मानित करणे आणि तेच काम सध्या सूरज करतोय. ऍक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता यॉर्कर लेंथ बॉटमिनचा वापर करत असताना चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. सिंगल घेतली. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 8 वर. कोणती अजूनही विकेट गमावली नाही. हा प्लस पॉइंट जय बजरंग तलुली टीमचा. सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर आहे. या ओव्हरचा शेवटचा चेंडू, एखादा मोठा फटका आला तर तो फायदेशीर असेल तलुली टीमसाठी. येईल का? मनोजच्या बॅटमधून फ्लिक करण्याचा प्रयत्न. लेग स्लिपमध्ये शतरक्षक आहेत. कोणती धाव नाहीये. निर्धाव चेंडूने ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 8 अशी सुरुवात झाली. येणारे चेंडू 18 आणि 18 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता. इथून जर रिक्वायर्ड रेटचा विचार केला तर 13.00 ची सरासरी गाठावी लागेल. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस, दुसरा दिवस मेगा फायनल देखील पाहायला मिळेल. या स्पर्धेसाठी प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी कानली गावचे उद्योजक, भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वरजी पोस्टे साहेब यांच्या माध्यमातून लाभली गेली. त्यांचं देखील विशेष कौतुक. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज मयूर तारमळे यांच्या माध्यमातून लाभली गेली. त्यांचे देखील धन्यवाद. प्रथम क्रमांकाची रोख रक्कम हॅट्रिक आमदार विकासाचे वारे, युवकांचे कैवारी, आपल्या सर्वांचे लाडके आमदार शांतारामजी मोरे साहेब यांच्याकडून. द्वितीय क्रमांकाची रोख रक्कम भगवानजी भोईर शिवसेना उपतालुका प्रमुख यांच्या माध्यमातून लाभली. त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्याचबरोबर बेस्ट बॉलर स्वर्गीय वसंत जानू गोरले यांच्या स्मरणार्थ वैभव गोरले यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर बेस्ट बॅटरसाठी देखील वैभव गोरले यांच्याकडून स्वर्गीय वसंत गोरले यांच्या स्मरणार्थ ही आकर्षक ट्रॉफी त्यांच्याकडून दिली गेली. त्यांचं देखील विशेष धन्यवाद. बेस्ट फिल्डर म्हणून बीएमसी कर्मचारी नरेश मानकर यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी पुरस्कृत केली गेली आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी देखील त्यांनीच पुरस्कृत केली. त्यांचं देखील विशेष आभार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. बिनबाद 8 अशी सुरुवात झाली आहे. सामना जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडूमध्ये 39 धावांची आवश्यकता. 13 ची सरासरी गाठायची. दुसरे षटक आकाश म्हणजेच काय तर मोठा, म्हणजेच काय तर रबाडा, याकडे ही जबाबदारी दिली गेली. सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर आहे. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये बदल. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये नामदेव लॉंग ऑन डीप मिड विकेट बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मध्ये ठेवले गेले. राईट हँड ओव्हर द विकेटने अकुल टप्पा होता. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न, प्रॉपर संपर्क नाहीये. फाईन लेग मध्ये चेंडू येतोय. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षण झाले. फेकू तिथपर्यंत सिंगल येते सूरजच्या खात्यामध्ये. सूरजच्या माध्यमातून एक सिंगल येत असताना टीमची धावसंख्या 9 वर. एकेरी दुहेरी धावांनी या धावा पूर्ण होणार नाही. कोणत्या तरी एका गोलंदाजाच्या विपक्षामध्ये चांगली फलंदाजी तलवली टीमला करावी लागेल तरच या 4 ओव्हरमध्ये 47 धावा पूर्ण होऊ शकतात. एक चांगलं टार्गेट पहिल्या डावामध्ये कुशुली टीमने सेट केले आणि ते पार पाडण्यासाठी तलवली संघ इथे प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. राईट हँड ओव्हर द विकेटने मनोजसाठी यावेळेस उंची भरपूर, हवेत चेंडू, क्षेत्ररक्षक नाहीयेत. गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचलाय. चांगला झेल, विकेटचं पतन. पहिला झटका लागत असताना जय बजरंग तलुली टीमला फलंदाज बाद मनोज. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवर. क्रॉस बॅटने ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडूला बॅटच्या मधोमध घेता आला नाहीये. गोलंदाज आकाश उर्फ रबाडा चेंडू पर्यंत पोहोचले आणि त्यांच्या माध्यमातून हा झेल. 9 या धावसंख्येवर पहिली विकेट गेली. पहिली विकेट साठी थोडासा संघर्ष सुरू होता. पहिली विकेट प्राप्त कोणता गोलंदाज करेल आणि अखेरकार ती विकेट आकाशने प्राप्त करून दिली. रिक्वायर्ड रन रेट वाढलाय. प्रत्येक डॉट चेंडू किंवा विकेट नंतर रिक्वायर्ड रन रेट वाढत जाणार आहे. सुरुवातीला रिक्वायर्ड रन रेट 13चा होता, आता तो वाढत चाललाय. 14.25 ची सरासरी गाठावी लागेल. करंट रेटचा विचार केला तर 6.75 च्या सरासरीने 9 धावा, 1 विकेट, 1.2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकाचा ऋषी, ज्याने पहिल्या डावामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, तो फलंदाजी चांगली करेल का? ओव्हरपिच चेंडू पुढे जात असताना समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, परंतु गतीने बीट केलं. गतीचा भन्नाट वापर केला आकाशने आणि बीट केला. आतापर्यंत स्पर्धेमध्ये 47 चौकार आणि 39 षटकार लागलेत. हा रिप्ले पाहू शकता. पुढे जात असताना समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, चेंडूच्या मेरिटवरून बॅट फिरवता आली नाहीये आणि हा डॉट चेंडू शांत ठेवले गेले रबाड्याने. 3 चेंडूमध्ये 1 धाव देत असताना 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये या ओव्हरमध्ये आले. फ्रंटफूट ओपन करत असताना कट करण्याचा प्रयत्न, अपील केली. स्क्वेअर लेग पंचांकडे डायरेक्ट हिट केलं होतं, परंतु सहमती दिलेली नाहीये. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीने
दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न केला ऋषीने. त्यानंतर विकेट किपर पराग पाटीलने डायरेक्ट हिट केला, अपील केली, परंतु ती फेटाळून लावली स्क्वेअर लेग पंचांनी. खूपच चांगली पंचगिरी तिन्ही पंचांनी संपूर्ण दिवसामध्ये केली आहे. कृष्णा केनेसर असतील आणि इतर अजूनही 2 पंच, त्यांचं विशेष कौतुक. प्रत्येक खेळाडूला योग्य तो न्याय देण्याचं काम पंचांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये राहिले. ओव्हरपिच चेंडू इनसाइड आउट, फटका सजवण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा शॉर्ट थर्ड मॅन मध्ये चेंडू चाललाय, तिथून उचली केली जाते, तोपर्यंत सिंगल येते. एकेरी दुहेरी धावांनी या धावा पूर्ण होणार नाही येत, कारण का 47 धावा गाठायचे 4 ओव्हरमध्ये आणि दुसरं षटक सुरू आहे. 1.5 ओव्हरचा खेळ संपला आणि 10 वर 1 गडी बाद. सुरुवात चांगली झाली होती, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा देत असताना एक महत्त्वाची विकेट आकाश उर्फ रबाडाने घेतली. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, त्यांचं देखील स्वागत. योगेश टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण होतं. तिथे देखील प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मोठ्या फटकेच्या आवश्यकता आहे, येईल का तो सूरजच्या माध्यमातून, त्याच्याकडे क्षमता आहे. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ताकद झोकली होती फटका खेळताना, परंतु प्रॉपर संपर्क नाहीये. चेंडूला बॅटवर घेता आलं नाही. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ज्यावेळेस तुम्ही ऑन सेटला खेचण्याचा प्रयत्न करता त्यावेळी संपर्काची आवश्यकता असते, तो संपर्क झाला नाहीये. शेवटच्या चेंडूवर सिंगल आलेले. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 वर 1 विकेट आणि आता सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 36 धावांची गरज, 18ची सरासरी गाठायची. या सामन्यामध्ये पकड निर्माण केली गावदेवी कुशुली टीमने. हियान शिलवन मोंडूल टीमला त्यांच्या सर्व आयोजकांना विनंती असेल, सदस्यांना विनंती असेल की बाउंड्री लाईनच्या बाहेर ज्या बसण्यासाठी खुर्च्या आपण घेऊन गेल्यात, प्रेक्षकांनी जरी घेतले असतील तर त्यांना विनंती असेल त्या घेऊन मुख्य व्यासपीठाकडे यायचे, जमा करून तिथे ठेवून द्यायचे. आणि त्याचबरोबर पाण्याचे GR जे डगआउटमध्ये आहेत ते देखील जमा करून ठेवून द्यायचे, या आयोजकांकडून सूचना. 12 चेंडूचा खेळ शिल्लक, 36 धाबांची गरज, म्हणजेच आक्रमक शैलीने फलंदाजी करावी लागेल आणि ती क्षमता सूरज मध्ये आहे. सूरज उगवेल का या मॅच मध्ये? एक सूर्यदेव मावळतोय, पण सूरज उगवला तर या मॅच मध्ये संधी मिळेल तलुवी टीमला क्वालिफाय होण्याची, फायनल मध्ये पोहोचण्याची संधी मिळू शकते. आधी देखील उल्लेख केलात की लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, मावळते नाही. इथे या सूरज नावाच्या फलंदाजाला उगवावं लागेल, कारण का 12 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे. मोठे फटके सजवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. ओव्हर द विकेटने, राऊंड द विकेटने राईट हँड गोलंदाज. ओव्हरपिच चेंडू समोर लॉफ्टेड फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचे दोन्ही क्षेत्ररक्षक आलेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धावबच्च्या रूपाने दुसरी विकेट गमावली लागते ती तलुवी टीमला. फलंदाज बाद ऋषी. सामना जिंकणं थोडंसं कठीण झालंय. मोठे फटके हाच पर्याय आता उरलाय. 2 विकेट 12 धाबा. तिसऱ्या ओव्हरला आता सुरुवात झाली आहे. 11 चेंडूमध्ये 35 धाबांची गरज. रिक्वायर्ड रन रेट वाढलाय. सुरुवातीला 12ची सरासरी पाहिजे होती. 47 धाबांची गरज 4 ओव्हरमध्ये होती, परंतु आता 19ची सरासरी गाठायची. मोठे फटके एका कोणत्या तरी गोलंदाजाच्या विपक्षामध्ये मोठे फटके सजवावे लागतील. जास्त वेळ खर्च करू नका. वेळ कमी शिल्लक आहे आणि ते कमी वेळामध्ये आपल्याला या आजच्या दिवसातील स्पर्धा समाप्त करायची. मुंबई नाशिक हायवे आणि कासने गावाला जोडणारा रस्ता आणि त्या रस्त्यावर प्रेक्षकांची गर्दी भरपूर आहे. ते सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकता कासने गाव आणि मुंबई नाशिक हायवे या रस्त्यावर प्रेक्षकांची गर्दी. त्यांना ऑन स्क्रीनवर आणण्याचा प्रयत्न योगेश टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून झालेला आहे. खूपच चांगलं टेलिकास्ट, स्वच्छ सुंदर टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवले गेले. प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना आणि सध्या आपण जास्त वेळ खर्च करू नका. कुशली गावचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित झालेत आजच्या दिवसातील शेवटची मॅच पाहण्यासाठी. त्याचबरोबर हियान शिलवन मोंडूल संघ सध्या रिलॅक्स मूडमध्ये आहे. पराभवाच्या छायेमध्ये गेल्यानंतर थोडीशी पराभवाची चर्चा करत असताना जाऊया मॅचकडे. 12 धाबा 2 विकेट 2.1 चेंडूचा खेळ समाप्त. सूरज जोपर्यंत आहे तोपर्यंत अशा पल्लवीत असतील तलवली गावाच्या तलवलीच्या या टीमच्या. त्याच्याकडे क्षमता आहे. आतापर्यंत 10 धावा त्याच्या खात्यामध्ये आल्यात.
7 चेंडू फेस करत असताना एक चौकार देखील त्यांनी ठोकलाय, परंतु असे षटकार त्याच्या बॅट मधून आले तरच या धाबा आता पूर्ण होतील. संकट मोचकाची भूमिका सूरजला आता पार पाडावी लागेल. राऊंड विकेटने फुलटॉस आहे, ऑन साइडला प्रॉपर पुल करता आला नाही, परंतु नशिबाची साथ विकेट किपरच्या मागच्या दिशेने अतिशय वेगाने चेंडू चाललाय. फर्स्ट ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार येतोय सूरजच्या खात्यामध्ये. फुलटॉस चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न सूरजने केला, प्रॉपर संपर्क करता आले नाही, बॅटची बाहेरची कडा लागली, विकेट किपरच्या डोक्यावरून गेला. फाईन शॉट आणि त्यानंतर शॉट थर्डमॅन 2 क्षेत्ररक्षक होते त्यांना बीट करून मैदानाच्या बाहेर चेंडू 4 धावांसाठी. चौकाराने टीमची धावसंख्या 16 वर, 10 चेंडू 31 धावा हे समीकरण शिल्लक. एकीकडे कुशुली संघ तर दुसरीकडे तलवली संघ. या असोसिएशन मध्ये तलवली संघाचं हे पहिलं पर्व आहे, परंतु कुशुली संघ भारतरत्न सचिन तेंडुलकर असोसिएशन मध्ये सातत्याने खेळत आलाय. भरपूर साऱ्या स्पर्धा त्यांनी जिंकल्यात. एक मजबूत संघ म्हणून या असोसिएशन मध्ये त्यांची चर्चा राहिली आणि त्याला तोड देत असताना तलवली संघ बॅकफुटला आले, तोडवलं ऑन साइडला, हवेत चेंडू, क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडूच्या खाली आणि झेल, महत्वाचा गडी बाद, फलंदाज बाद सूरज. तिसरा झटका लागत असताना जय बजरंग तलवली टीमला. तिसरी विकेट गेल्यानंतर टाळ्या सिट्ट्यांचा गजर झाला, तो केला कुशुलीच्या समर्थकांनी, कारण त्यांना देखील माहिती सूरजची विकेट खूप किमती होती, ती प्राप्त करून दिली. ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न केला, परंतु ताकद झोकली होती, इलेव्हेशन कमी आणि सीमारेषेच्या लगत हातशील. कुशली संघ आपण जास्त बेल खर्च करू नका, लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे, अंधार होण्याच्या आधी या स्पर्धेचा पहिला दिवस आपल्याला पूर्ण करायचा आहे. आतापर्यंत खूपच चांगली स्पर्धा संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळाली. जवळजवळ 10,000 प्रेक्षकांनी ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतला आणि प्रत्यक्षरित्या देखील कित्येक प्रेक्षक आणि पाहुणे या स्पर्धेसाठी उपस्थित होते. उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस, उद्या देखील सर्व प्रेक्षकांना विनंती करेन मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या. आपल्यासाठी एक मोठी मेजवानी सुपर संडे इयांश 11 मॉड्यूलचे चांगलं आयोजन आपल्याला उद्या देखील पाहायला मिळेल. राऊंड विकेटने यावेळेस कव्हर क्षेत्रामधून कट केले चेंडूला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये नामदेव मांजे जोपर्यंत फेकी करतील तोपर्यंत 2 धाबा. ज्यावेळेस आउटफील्ड मध्ये चेंडू जातो आणि तुमचं कॉलिंग ज्यावेळेस चांगलं असतं त्यावेळेस सहजरित्या 2 धाबा देखील पूर्ण करता येतात. सीमारेषेवर चेंडू गेल्यानंतर फेकी होती परंतु सहजरित्या 2 धाबा होत असतात, त्यासाठी तुम्हाला कॉल करणं गरजेचं असतं. आणि अशाच पद्धतीने मागच्या चेंडूवर 2 धाबा आल्यात. टीमची धावसंख्या 18 वर. ओव्हरचे 2 चेंडू या शिल्लक. अकुट टप्पा अप्परकट करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या खूपच दूर ठेवला होता, वाईटचा इशारा. अवंतर धाव खर्च होत असताना टीमची धावसंख्या 19 वर. 8 चेंडू मध्ये 28 धावांची गरज, म्हणजेच या ओव्हरचे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील. 2 चेंडू पैकी एखादा चेंडू मैदानाच्या बाहेर जर पाठवला तर संधी प्राप्त होऊ शकते तलवली संघाला, अन्यथा या मॅच मध्ये कुशली टीमने वर्चस्व दाखवले, पकड निर्माण केली आहे. या ओव्हर मध्ये 8 धावा खर्च करत असताना विकेट देखील आली आहे गोलंदाज दीपेशच्या खात्यामध्ये. स्ट्राईक एंडवर प्रभाकर, नॉन स्ट्राईक एंडवर विवेक. प्रभाकरच्या खात्यामध्ये 2 धावा आहेत. सूरजची विकेट महत्वाची होती, ती विकेट गेल्यानंतर थोडीशी डगआउटला शांतता पाहायला मिळते. यावेळी लेन चांगली होती, यॉर्करचा मारा खोदून काढलाय. बॉटमचा वापर करत असताना धाव घेण्याचा प्रयत्न, अपील, रनआउट स्वरूपाने विकेटचं पतन. 4थी विकेट प्रभाकरच्या रूपाने. बाद होण्यापूर्वी 2 धावांचं योगदान दिलं, आता 4 विकेट गेलेत आणि येथून हा सामना जिंकणं थोडंसं कठीण आहे. लेंथ लाईन चांगली होती, ऑफ्टमच्या बाहेर थोडंसं लाईन ठेवण्याचा प्रयत्न केला, लेंथ यॉर्कर होती आणि स्वतःच धावत गेले आणि फेकी केली, विकेटचं पतन झालं. 7 चेंडू मध्ये 28 धावा, म्हणजेच येणारा चेंडूवर मोठा प्रहार, मोठा फटका सजवणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज 6व्या क्रमांकाचा चिराग. सात चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. मोठे फटके हाच एक पर्याय राहिलाय. तिन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली,
पहिल्याच ओव्हरमध्ये चौकार आला होता, परंतु स्वप्नीलने नंतर कमबॅक केलं. त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आकाशने विकेट घेत असताना 4च धावा खर्च केला आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये दीपेश पाटील ज्याने देखील चौकार खर्च केला, परंतु उर्वरित चेंडू त्याचे अप्रतिम होते. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या वरून उडवलंय. आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावाची संधी, फेकी अचूक झालेली नाहीये. याच कारणास्तव दुसरी धाव देखील पूर्ण होते. 2 धावेच्या मदतीने 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 21 वर 4. सामना जिंकण्यासाठी 6 मध्ये 26 धावांची गरज. सध्या आपण ऑन स्क्रीनवर हे आमचं कॉमेंट्री बॉक्स पाहू शकता. आमच्या उजवीकडे योगेश टेनिस क्रिकेट.in ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण होतं, त्यांचं कंट्रोल रूम, आणि डावीकडे गुणलेखक नितेश फळडे, त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना देखील संपूर्ण मोंडूळ गावाच्या वतीने सर्व खेळाडूंच्या माध्यमातून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मॅचकडे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. सफल झाले ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेग मध्ये कॅच सुटली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि जोपर्यंत फेकी होते तोपर्यंत धावबादची संधी, नॉन स्ट्राईक एंडवर, परंतु दुसरी धाव देखील पूर्ण होते. आज योगेश मांजेने भरपूर साऱ्या चुका केल्यात. मागच्या मॅच मध्ये कॅच सुटली, आता देखील चेंडू पकडणं त्याला कठीण झाले. हर्षल मांजेच्या जाग्यावर 11 खेळाडूंमध्ये आज त्याची निवड झाली, अन्यथा योगेश मांजे मैदानामध्ये दिसत नाहीयेत. आज संधी मिळाली होती, परंतु संधीचं सोनं योगेश मांजेला करता आलं नाहीये. 2 धावा, टीमची धावसंख्या 23 वर 4 गडी बाद. पुन्हा एकदा ऑन साईडला फ्लिक केलाय, फाईन क्षेत्रामधून वेगाने चेंडू चाललाय, सरळ मैदानाच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार येतोय. आता दिवा भिजलाय आणि त्या विजलेल्या दिव्यामध्ये तेल टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे असं म्हणावं लागेल. सुरुवातीला चौकार षटकार येणं गरजेचं होतं, परंतु आता चौकार येतात. चेंडू शिल्लक राहिले 4 आणि सामना जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. 4 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. मोठे फटके, 2 षटकार 2 चौकार जर आले तर एक नवीन इतिहास घडेल या हंगामाचा आणि सामना देखील जिंकता येईल. किंवा हा सामना जर जिंकायचा असेल तर गोलंदाजाला चुकी करावी लागेल. एखादा खराब चेंडू टाकला, त्याच्यावर प्रहार झाला तर तलवली टीमला पुन्हा एकदा संधी मिळू शकते. सतीश मांजे टीमचे कप्तान आहेत. खूप चांगली कामगिरी संपूर्ण दिवसामध्ये सतीश मांजेची राहिली आहे. 4 चेंडू 20 धावांची गरज. मोठा फटका हाच पर्याय. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या आत, भरपूर आत सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अपयशी ठरलाय फलंदाज विवेक. पकड निर्माण केली आहे गावदेवी कुशुली टीमने. नवीन सुरुवात, नवीन हंगामाची, नवीन विजय, नवीन ट्रॉफी पहिल्याच स्पर्धेमध्ये, आणि त्याच्याकडे वाटचाल सध्या सुरू आहे गावदेवी कुशुली टीमची. पुन्हा एकदा शांत ठेवलं गेलंय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक, 20 धावांची गरज. सत्तेचाळीस धावांची आवश्यकता होती. 12चा रन रेट होता, परंतु विकेट टिकून खेळता आलं नाही. एखादी पार्टनरशिप बनवली असती जयभजन तलवली टीमने तरी देखील विजय प्राप्त करता आलं असतं, परंतु विकेट गमावले आणि त्याचा परिणाम 2 चेंडू 20 धावांची गरज. अजून एक डॉट चेंडू शांत ठेवलं गेलं. विवेकला तब्बल मागच्या 3 चेंडूवर कोणती धाव नाहीये आणि आता सामना जवळजवळ संपलेलाच आहे. 1 चेंडू 20 धावांची गरज. शेवटचा बॉल सतीश मांजे कॅप्टन यांचा. 1 चेंडू 20 धावांची गरज. उडवलाय समोर, रॉफ केलाय, फटका सुंदर आहे, परंतु विजय प्राप्त केलंय ते गावदेवी कुशिवली टीमने. नवीन सुरुवात, नवीन हंगामाची, नवीन स्पर्धा, पहिली स्पर्धा आणि या पहिल्या स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये फायनल मध्ये प्रवेश मिळवलेला संघ म्हणजे गावदेवी कुशुली संघ. आपलं अभिनंदन. खूप चांगलं क्रिकेट आज तुम्ही दाखवलं. आजचा दिवस तुमच्या नावावर राहिला आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. खूप चांगला क्रिकेट सर्वांनी दाखवलं. कॅप्टनशिप सतीश मांजे यांची खूप चांगली होती. ऑलराऊंडर परफॉर्मन्स राहिला स्वप्नील मांजेचा. त्यानंतर रबाडा असेल, दीपेश पाटील यांनी गोलंदाजी चांगली केली, पराग पाटील यांचं यष्टीरक्षण आणि पराग पाटील यांनी केलेली फलंदाजी. 11 खेळाडूंची मेहनत आणि 11 खेळाडूंनी जी मेहनत केली म्हणून आज त्यांचा दिवस आहे. आपलं अभिनंदन फायनल मध्ये प्रवेश केल्याबद्दल आणि पुढील वाटचालीसाठी पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.